So now the last two question आपले राहिलेले, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 9 आपल्या नोट्स मध्ये. हे दोन्ही क्वेश्चन मध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवायचं आहे, प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे, प्लस बॅलन्स शीट सुद्धा बनवायचं आहे. आणि आतापर्यंत एक्झामला विचारलेलं नाहीये. बरं डिफिकल्ट आहे का? नाही, अजिबात डिफिकल्ट नाही, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. आपलं सिंपल कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवायचं, जे जे कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड असेल ते कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवायचं. देन यू हॅव टू प्रिपेअर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड देन द सिंपल बॅलन्स शीट. आणि याचे चान्सेस आहेत, हो आहे, आतापर्यंत विचारलेले नाहीये, मॉड्यूलमध्ये दिलेत म्हणजे येऊ शकतात. सो लास्टचे दोन क्वेश्चन, हा म्हणजे हा लास्टचा एक पार्ट आपण घेतोय आणि हे दोन क्वेश्चन झाले म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट फुल कंप्लीट ॲट आवर बेस्ट लेवल. ओके. Question number 7. The following is the trial balance of Premier Construction Company engaged on a contract number 747. Problem व्यवस्थित वाचा. त्याने ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचा नाही दिलेला आहे, ट्रायल बॅलन्स त्यांनी कंपनीचा दिलेला आहे. फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2015. Amount received 3 lakhs. Building 1,60,000. Asset हे लिहून ठेवा, ट्रायल बॅलन्स आहे. क्रेडिटर लायबिलिटी, बँक बॅलन्स, असेट, कॅपिटल लायबिलिटी, मटेरियल खर्च आहे. आता तुम्ही बोलाल हा मटेरियल खर्च हा कॉन्ट्रॅक्टचा आहे? नाही, ट्रायल बॅलन्स कोणाचा आहे? कंपनीचा. मटेरियल कोणाचं आहे? कंपनीचं आहे. वेजेस खर्च, एक्सपेन्सेस खर्च, प्लांट असेट हे लिहून ठेवू. The work on contract number 747 was commenced on 1st January 2015. म्हणजे आपला कॉन्ट्रॅक्ट कधी चालू झालाय? 1 जानेवारी 2015 ला. आपला इयर एंडिंग कोणता? 31 डिसेंबर. सो बिगिनिंग ऑफ द इयरला कॉन्ट्रॅक्ट चालू झालेला आहे. मटेरियल कॉस्टिंग 1,70,000. अरे समझा क्या? ट्रायल बैलेंस में देखो मटेरियल का अमाउंट कितना दिया है? 2 lakhs. आणि कॉन्ट्रॅक्ट साठी मटेरियल किती घेतोय? 1,70,000. म्हणजे त्या 2 लाखामधला 1,70,000 आपण मटेरियल इकडे वापरतोय कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला. म्हणजे 30,000 रुपयाचं मटेरियल माझ्याकडे शिल्लक आहे. Material costing 1,70,000 were sent to the site of the contract, but those of 6,000 were destroyed in accident. त्यातल्या 6,000 डिस्ट्रॉयड झाला ऍक्सिडेंट मध्ये. Wages of rupees 1,80,000 were paid during the year. ट्रायल बॅलन्स मध्ये चेक करा वेजेस किती दिलाय? 1,80,000. आणि या कॉन्ट्रॅक्ट साठी वेजेस किती? 1,80,000. म्हणजे ज्या ट्रायल बॅलन्स मध्ये 1,80,000 वेजेस दिलेले हे पूर्ण कॉन्ट्रॅक्टचे आहेत. प्लांट with a cost of rupees 2 lakhs was used from 1st January to 30th September and then returned to store. आता जरा ट्रायल बॅलन्स मध्ये बघा, प्लांट किती आहे? 2,50,000. इथे काय ही सगळी डिटेल जी पॅरेग्राफ मध्ये डिटेल दिलेली आहे ना, ही सगळी कॉन्ट्रॅक्टची आहे. तिथे काय सांगितलंय? प्लांट विथ अ कॉस्ट ऑफ रुपीज 2 lakh was used from 1st January to 30th September and was and then returned to store. आणि त्यानंतर आपण ते पुढे पाठवलं. म्हणजे 2,50,000चा प्लांट होता आपल्या कंपनीकडे. त्यातल्या 2 लाखाचा प्लांट आपण कॉन्ट्रॅक्ट वापरला. म्हणजे 50,000चं नाही वापरलंय. घ्या कॉन्ट्रॅक्ट 50,000चं आपलं आहे दिलेचं कंपनीमध्ये. आणि सप्टेंबरला ते प्लांट रिटर्न पाठवलं. कुठे? स्टोअर मध्ये, म्हणजे कंपनीकडे. मटेरियल ऑफ द कॉस्ट रुपीज 4,000 वेअर ॲट साइट ऑन 31st डिसेंबर. म्हणजे 4,000चं मटेरियल शिल्लक राहिले. The contract was rupees
6 lakhs and the contractee pays 75% of the work certified. Work certified was 80% of the contract. Underline the word. Work certified was 80% of the total contract. Contract किती? Contract price किती? 6 लाख. 6 लाखाच्या 80%. 4,80,000. हे तुमचं वर्क सर्टिफाइड आहे. Uncertified work was estimated at rupees 15,000 on 31st December. Uncertified work ची amount. Expenses are charged to the contract at 25% of the wages. म्हणजे वेजेसचा 25% जे अमाउंट येणार तेवढा आपण खर्च या कॉन्ट्रॅक्टला चार्ज करतो. प्लांट इज टू बी डेप्रिसिएटेड. हा वेट वेजेस किती आहेत आपले? 1,80,000. 1,80,000 चे 25% काढा. 1,80,000 चे 50% 90 च्या 50 अर्धे केले 25% मिळाले 45,000. म्हणजे आपण एक्सपेन्सेस किती दाखवणार आहे? 45,000. वर ट्रायल बॅलन्स मध्ये बघा एक्सपेन्सेस किती आहे? 47. त्या 47 मध्ये 45 कॉन्ट्रॅक्टचे म्हणजे 2,000 कंपनीचे. प्लांट इज टू बी डेप्रिसिएटेड 10% फॉर द एंटायर इयर. नेक्स्ट सगळ्यात पहिला आपण बनवणार आहे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट for the year ended 31st December 2015. पहिला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आपल्याला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवायचं. मटेरियल कॉस्टिंग 1,70,000. या कॉन्ट्रॅक्ट साठी आपण 1,70,000चं मटेरियल आणलंय कंपनी मधून म्हणजे साइट स्टोअर मधून. त्याच्यातलं 6,000चं गेलं उडालं बाय मटेरियल डॅमेज 6,000. वेजेस 1,80,000. प्लांट 2 लाखाचा वापरला आपण. 2 लाख. डेप्रिसिएशन 10%. ते रिटर्न कधी पाठवलं? आपल्याकडे टोटल प्लांट किती आहे? 2,50,000 राईट. सप्टेंबरला 2 लाखाचा प्लांट रिटर्न पाठवला. Plant with a cost of rupees 2 lakhs was used from 1st January to 30 September and returned to store. आता हे महत्त्वाचा भाग आहे लक्षात घ्या. वर्ष चालू होतं 1 एप्रिल 1 जानेवारीला संपतं 31 डिसेंबर. आपण प्लांट 2 लाखाचा नाही आणलं 2,50,000चा वापरतो. 30 सप्टेंबरला आपण 2 लाखाचा प्लांट रिटर्न पाठवलं. म्हणजे सुरुवातीला 2,50,000चं आणलं. 30 सप्टेंबरला 2 लाखाचा प्लांट रिटर्न केलं. म्हणजे 2,50,000 मधून 2 लाखाचा प्लांट रिटर्न केलं म्हणजे गेलं. म्हणजे 50,000चा प्लांट पुढे 3 महिने वापरला. म्हणजे 2,50,000चा प्लांट 9 महिने वापरलं. त्यानंतर 2 लाखाचा प्लांट रिटर्न केलं आणि 50,000चं 3 महिने वापरलं. म्हणजे मी डेप्रिसिएशन काढताना असं करणार 2,50,000 into 10% into 9/12 and 50,000 into 10% into 3/12. कारण 2,50,000 आणलेलं सप्टेंबरला 2 लाखाचं रिटर्न केलं म्हणजे 50,000चं राहिलं म्हणजे 50,000
2,50,000चं 9 महिने वापरतात. हे आलं डेप्रिसिएशन 18,750 आणि हे आलं 1,250 म्हणजे टोटल डेप्रिसिएशन आलं 20,000. मटेरियल शिल्लक राहिले बाय मटेरियल एट साइड 4,000. बाय WIP वर्क सर्टिफाइड किती आहे वर्क सर्टिफाइड 4,80,000 and work uncertified 15,000. संपला प्रॉब्लेम. क्लोज. $5,05,000 $90,000. This is what notional profit. By notional profit 90,000. ओके. यातला काही प्रॉफिट आपण PL ला पाठवणार, काही प्रॉफिट आपण रिझर्व म्हणून ठेवणार. पर्सेंटेज ऑफ वर्क कंप्लीटेड आहे त्यांनी दिला 80% रे, म्हणजे 2/3. So 90,000 into 2/3 into कॅश रिसोर्स माहिती आहे ना 75%. कॅल्क्युलेशन केलं आन्सर येतं 45,000. तर 45,000 PL ला 45,000 रिझर्वला. इथे आपला कॉन्ट्रॅक्ट आता कंप्लीट. आता आपल्याला बनवायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. बॅलन्स शीट. आता कशी सुरुवात करायची? ट्रायल बॅलन्स पासून. पहिला बॅलन्स शीटला WIP वर्क सर्टिफाइड 4,95,000 सॉरी 4,80,000. वर्क अनसर्टिफाइड 15,000. टोटल 4,95,000. म्हणजे WIP इथे लिहायचं आहे हा बॅलन्स शीटला, कारण ते पुढच्या वर्षी ट्रान्सफर करायचे असतात ना, कारण वर्क कंप्लीट नाही झालं. सो WIP करंट इयरचं बॅलन्स शीटला लिहायचं ते असं. लेस कॅश रिसिव्ह 3,00,000 1,95,000. ते 3,00,000 आहेत ना अमाऊंट रिसिव्ह ते वजा करायचं. लेस रिझर्व, हा रिझर्व आहे ना 15,000 45,000 तो नहीं अमाउंट बाहेर आली 1,50,000. सो सगळ्यात पहिले काय करायचं कळलं? काय करायचं? बॅलन्स शीटला WIP लिहायचं. फर्स्ट वर्क सर्टिफाइड वर्क अनसर्टिफाइड लेस कॅश रिसिव्ह लेस रिझर्व
दिस इज अ प्रेझेंटेशन इन युअर बॅलन्स शीट. त्यानंतर ट्रायल बॅलन्स मध्ये पुढचा आयटम दिला बिल्डिंग. लिख डालो बिल्डिंग. कितना है बिल्डिंग है अपने पास 1,60,000. तो लिखो यहाँ पे बिल्डिंग 1,60,000. क्रेडिटर 72,000. बैंक बैलेंस 35,000. कैपिटल अकाउंट लायबिलिटी साइड 5 lakhs. मटेरियल आता मटेरियल किती घेणार सांगतो. 2 लाख नाही घेणार. 2 लाखातलं 1,70,000 तिकडे गेलं. किती राहिलं 30,000. आणि कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला पण 4,000चं मटेरियल शिल्लक राहिलंय. म्हणजे टोटल आपल्याकडे मटेरियल आहे 34,000. स्टॉक मटेरियल 34,000. कसे काढले 34,000 परत सांगतो. 2 लाखाचं मटेरियल आहे. 1,70,000 कॉन्ट्रॅक्टला गेलं. किती राहिलं आपल्याकडे 30,000. आणि कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या साईडवर किती 4,000. ते हे 30 आणि ते 4 34. वेजेस पूर्ण केलेले. एक्सपेन्सेस 47,000 आहेत बरोबर. त्यातले 45 कॉन्ट्रॅक्टला गेले. मग 2,000 आहेत ना ते आपले कंपनीचे. ते पीएल ला कळलं. जनरल एक्सपेन्सेस 2,000. ओके. प्लांट 2,50,000. इथे जागा थोडं वर येतं. प्लांट 2,50,000 आहे. नो डाऊट. त्याच्यावर इथे डेप्रिसिएशन केलं 20,000चं. 2,50,000 25,000चं 10% डेप्रिसिएशन 2,25,000. संपलं ट्रायल केलं. संपला प्रॉब्लेम. आता काय करायचं सांगतो. इथे बघा ना हा 45,000 प्रॉफिट आहे. आपण बोललेलो होते टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट नंबर 747 काय असेल तो 45,000. क्लोज द अकाउंट 45 minus 2,000 43,000. This is your net profit. This is your net profit. Profit liability side ला net profit 43,000 and close the account and close the balance sheet. Balance sheet तयार केली. 5 लाख एक मिस्टेक केली. एक माझ्याकडनं राहिलंय. एक राहिलंय. सॉरी एक राहिलंय. हे इथे आपण बघा 6,000 इथे लिहिलेलं मटेरियल डॅमेज म्हणजे आपला लॉस आहे. तर हा लॉस पीएलच्या डेबिटला. म्हणजे इथे आपण बाय मटेरियल डॅमेज लिहिण्यापेक्षा बाय प्रॉफिट अँड लॉस लिहिलं. टू मटेरियल डॅमेज 6,000. आणि त्यानंतर डेप्रिसिएशन. आपलं टोटल 2,50,000चा प्लांट आहे बरोबर आहे. त्या 2,50,000 10% 25,000 आले. या 25,000मधलं 20,000चं डेप्रिसिएशन कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला लिहिलंय आणि 5,000चं डेप्रिसिएशन हे पीएल ला लिहिलंय. तुम्ही बोलला सर 5,000चं डेप्रिसिएशन कोणतं सांगतो ना. हे इथे मी 2 लाखाचा प्लांट रिटर्न पाठवलेलं होतं. मग त्या 2 लाखावर 3 महिन्याचं येणार ना हो डेप्रिसिएशन. आणि त्या 2 लाखावर म्हणजे कसं 2,50,000चा प्लांट होता. 2,50,000 पैकी 2,50,000चं 9 महिन्याचं घेतलं 50,000चं घेतलं. उरलेलं 2 लाखाचं 3 महिन्याचं
and then close. 7 5 11 2 13 45 मधून 13 गेले 7 5 11 2 13 45 मधून 13 गेले 32,000. हा प्रॉफिट आहे. हा प्रॉफिट येते. नाव टोटल 5 लाख प्लस 32 प्लस 72 6 लाख 6 लाख 4 हजार. 6 लाख 4 हजार. संपला. कळला? ठीक आहे. थँक्यू.